नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री राहणार बंद. मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी सेवेत होणार सुरू. आणि ठाण्यात महापौर भाजपाचाच आमदार केळकर यांचं खुलं आव्हान. दिवाळी आणि छटपूजा उत्सवानिमित्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या गर्दीत चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नयेत म्हणून मध्य रेल्वेनं 6 प्रमुख स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आलेत. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुलं आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केलं जाईल, असं मध्य रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं. ठाण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात 10 स्थानकांऐवजी केवळ 4 स्थानकांच्या टप्प्यातच सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीकडून वीज वाहिन्यांसंबंधी परवानगी मिळण्यास विलंब झाला असतानाच राज्य सरकारनं मात्र सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरची तारीख घोषित केली. त्यामुळे सध्या पूर्ण असलेल्या 4 स्थानकादरम्यानचा या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवासी सेवेत आणला जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कसोशीनं प्रयत्न सुरू केलेत. ठाण्याला मेट्रोद्वारे मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख, कासारवडोली ते मुलुंड घाटकोपर मार्गे वडाळा अशा उन्नत मेट्रो 4 आणि मेट्रो 4चं बांधकाम सुरू आहे. या संयुक्त मार्गिकेचा पहिला टप्पा गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा 10 स्थानकांचा प्रस्तावित होता. या मार्गावर रस्तेमार्ग प्रवास करताना वाहतूक कोंडीमुळे किमान तासाभराचा वेळ लागतो. ही मार्गिका पहिल्या टप्प्यात या संपूर्ण 10 स्थानकांसाठी सुरू झाली असती तर त्याचा मोठा लाभ मुलुंडच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांना मिळाला असता. वाहिन्यांसंबंधीच्या कामामुळे 4 स्थानकांचा टप्पा सुरू होत असल्याचं MMRDAतील सूत्रांचं म्हणणं आहे. ठाण्यात पडघा, कळवा, कोलशेत ते बोरोली अशा 220 kV क्षमतेची महापारेषण कंपनीची वीज वाहिनी घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते कापूरबावडी या स्थानकादरम्यान असलेल्या पाटलीपाडा जंक्शन इथे डोक्यावरून जाते. त्या ठिकाणी ही उन्नत मेट्रो मार्गिका उभी करण्यासाठी वीज वाहिनी उंचीवर नेण्याची गरज होती. यासंबंधीचा निर्णय होण्यास अवधी लागल्यानं हे काम विलंबानं सुरू झालं. वास्तविक पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या 4 स्थानकादरम्यानचे रस्तामार्ग असलेलं अंतर हे अधिकाधिक 20 मिनिटांचं असतं. त्या मार्गावर विविध सरकारी विभागांच्या बससेवा देखील दिवसा 5 ते 7 मिनिटांच्या अंतरानं नियमित आहेत. त्यामुळे केवळ 4 स्थानकांवर ही मेट्रो सुरू झाल्यास त्याचा फार लाभ मिळणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. अवघ्या 16,000 कोटींचा हा प्रकल्प सुरुवातीला सुमारे 13 लाख प्रवाशांच्या सेवेत असेल. काम पूर्ण होईपर्यंत ही संख्या 21 लाख इतकी होऊ शकते. या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून ठाणे आणि मुंबईकरणासाठी प्रवासाचा वेळ साधारण 75% कमी होणार आहे. चाचणी फेऱ्यांदरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी कॅडबरी जंक्शनच्या पुढील मार्ग एप्रिल 2024 तर संपूर्ण मार्ग ऑक्टोबर 2027 पर्यंत कार्यरत होईल असं आश्वासन दिलं होतं. संजय केळकर यांचे एकला चलो निवडणुका भाजपा महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच ठाण्यात भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली असून तुतुमैमे सुरू झाली. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचं सांगत शिंदे गटाला खुलं आव्हान दिलंय. भाजप आणि शिंदे गट राज्यात सत्तेमध्ये असूनही ठाण्याच्या नेत्यांमध्ये मात्र विस्तव जात नसल्याचं चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत, तर नाईकांच्या प्रत्येक टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका झाली आहे. शिंदे गट आणि स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आता भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी एकला चलोचा नारा दिल्यानं शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीबाबत संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक युती करून लढवायची की नाही याचा निर्णय ठाण्याचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील. मात्र शहरातील भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे अशी आहे. जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. ठाण्याचा महापौर हा भाजपाचाच झाला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असून केवळ निवडणुकीसाठी म्हणून नव्हे तर पालिकेच्या स्वच्छ कारभारासाठी आपण स्वतः चौकीदार म्हणून गेली अनेक वर्ष लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ठाणे महानगरपालिकेमध्ये पारदर्शी कारभार व्हावा यासाठी नवी समिती नेमा अशी सूचना आमदार केळकर यांनी केली आहे। पालिकेतील खाबोगिरी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले की काही अधिकारी चांगलं काम करत असले तरी प्रशासनातील अनेक जणांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत। त्यातील काही जण तर सध्या तुरुंगात असून आम्ही अनेकदा विधिमंडळात पालिकेच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी केली असल्याचंही केळकर यांनी नमूद केलं। महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरादाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विविध राजकीय पक्षांकडून मदत पूरग्रस्त भागामध्ये देण्यात येते। ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांच्यामार्फत देखील पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे। शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं ही मदत केली जात असून मदत नव्हे तर कर्तव्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली। तसंच जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे पुरामुळे झालेली दुरावस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे विकार आणि शेतकऱ्यांना होत असून त्यासाठी डॉक्टरांचे एक पथक देखील रवाना करणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं। आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संजयजी राऊत आणि आमचे दानवे ही सर्व मंडळी आणि आमचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पाटील कैलास पाटील, मला वाटतं मराठवाड्याचा संपूर्ण दौरा केला होता आणि ज्या ज्या गावात त्या ठिकाणी मदत पाहिजे त्या सर्व त्याची रिक्वायरमेंट मला वाटतं सर्व शिवसेनेच्या सेनाभवनमधून त्या ठिकाणी जाते। त्याचबरोबर आज आमचं कर्तव्य म्हणून आज आम्ही ठाण्यातून आमचे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे असतील, आमचे अनिश गाडवे असतील, त्याचबरोबर मीरा भाईंदरमधून प्रभाकरजी म्हात्रे, त्याचबरोबर नवी मुंबईतून प्रकाश पाटील असतील, MK मडवे असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण म्हात्रे असतील, अशी तिन्ही शहरातून मदत आम्ही घेऊन त्या ठिकाणी जातोय। 2 दिवस त्या ठिकाणी त्या मराठवाड्यातल्या जिथे कोण पोचलं नाही त्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा डॉक्टरची टीम, शिव आरोग्य सेनेची टीम त्या ठिकाणी येते आणि सर्व ही मदत आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रत्यक्षात त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। तुम्ही बघितलं असेल शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण। मला वाटतं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल त्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही मग त्या चिपळूणला जे झालेलं अतिवृष्टी होती, त्याचबरोबर महाडला झालेलं हे होता, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सर्व ठिकाणी आम्ही त्या वेळेला ही मदत घेऊन गेलो होतो। त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे आता काही दिवसावरती दिवाळी आलेली आहे आणि आज बळीराजा संकटात सापडलेला आहे आणि तो अन्नदाता आहे आमचा आणि त्या अन्नदात्याला ही मदत देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी 2 दिवस या सर्व गावागावात जाऊन ती मदत देणार आहोत। कुठल्या जिल्ह्यात आपण काही लोक गेले फोटो? मला वाटतं की जे आम्ही फराळ घेऊन चाललेलो आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, त्याचबरोबर औषधं घेऊन चाललेलं आहे, डॉक्टरांची टीम आहे, असं ज्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी आमचे खासदार आहेत हे त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचा उत्साह बाजारात दिसू लागलाय। रविवारचा मुहूर्त साधत ठाणेकरांनी खरेदीचा उत्सव साजरा केला, तर दुसरीकडे घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन खरेदीचाही धडाका सुरू आहे। प्रत्येक कंपनी बंपर ऑफर्स, मेगा सेल, 99% सूट अशा जाहिराती देत असून ग्राहकांचा त्याला प्रतिसादही मिळतोय। मात्र सोबतच फसवणुकीचं जाळं वेगानं वाढतंय। सायबर पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यातच ठाणे मुंबई परिसरात बनावट वेबसाईट्स, ईमेल लिंक, QR कोड पेमेंट फसवणूक आणि नकली डिलिव्हरी एजंट्स अशा अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत। मात्र 1000 ते 500 रुपयांच्या फसवणुकीसाठी कोणीही पोलीस ठाणे गाठत नाही। सायबर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके यांनी म्हटलं की काही बनावट वेबसाईट्स मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या नावानं तयार केल्या जात आहेत। एखादी वस्तू आपण गुगलवर सर्च करत असताना हॅकर्स ते हेरतात, त्यानंतर समाज माध्यमांवर सेकंदात त्यांच्या जाहिराती सुरू होतात।
याला अनेक जण बोलतात. दिवाळीच्या काळात लोक ऑनलाईन गिफ्ट्स, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोन्याचे दागिने यावर जास्त खर्च करतात. त्यामुळे स्कॅमर्स या काळात सक्रिय होतात. खरी ऑफर आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईटचा पत्ता नीट पहा. HTTPS आणि लॉक चिन्ह आहे का ते तपासा, कारण नुसत्या एस या अक्षरावरून अनर्थ टाळता येऊ शकतो. याविषयी अधिक माहिती देताना वरिष्ठ निरीक्षक वारके यांनी सांगितलं की आपली ऑर्डर देताना किंवा क्रेडिट कार्ड माहिती देताना वेब पेजवरील HTTPSनं सुरू होत आहे का ही खात्री करा. केवळ HTTPS असेल तर ती वेबसाईट बनावट असू शकते. एक छोटासा एस तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो. दिवाळीच्या उत्साहात ऑनलाईन खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचतोय, तर दुसरीकडे अनेक स्टार्टअप कंपन्यांना आधार मिळतोय. पण या सर्वांमध्ये आपण बळीचा बकरा ठरणार नाही ना, याची खात्री करणंही आवश्यक आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रमात हरित यशोगाथा सन्मानाने करण्यात आला. वायू या संकल्पनेवर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेला गौरविण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महापालिकेला हरित यशोगाथा सन्मान 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीनं हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला. ठाणे महापालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेत. त्यात 123 ई बसेस खरेदी करण्यात आल्यात. आणखीन 160 ई बस गाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे. तसंच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात 2 लाखापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यात मियावाकी वृक्ष लागवडीचा समावेश आहे. ठाण्यातील बांधकाम स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येते. तसंच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पद्धती वापरली जाते. धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे.